अरे दादा म्हणजे माझा जन्म इंडस्ट्रीत झाला असेल तेव्हापासून मी सुबोध दादाला बघत आले आणि माझ्यासाठी तो असा माय गॉड सुबोध दादा असाच आहे. एआयच्या माध्यमातून केलंय ते आम्हाला दोघांनी नाचता येत नाही. तर आम्ही रोजच काम करतो पण खरंच त्या कल्पवृक्षाखाली उभं राहून काम करताना आत्ताचा हा जो अख्खा सिक्वेन्स झालाय ना तर कुठेतरी त्याच्या आशीर्वादाने तो खूप छान पद्धतीने आता घडलाय असं मला वाटतंय. वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हा वटवृक्ष आपल्या आयुष्यात कायम आपल्याला प्रेमाची सावली देत राहो. तुमच्यातलं नातं जे काही असेल ते कायम वृद्धिंगत होत राहो, टिको. तुम्हाला खूप उत्तम आरोग्य मिळो, सुंदर तुमचं आयुष्य बहरो, एवढीच परमेश्वराचरणी प्रार्थना. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आणि वटपौर्णिमेचा निमित्त आहे वीण दोघात बुटेना मालिकेच्या सेटवर मी आले. आणि कसे आहात स्वानंदी? मस्त मस्त. पण खूप छान वाटतंय. आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा स्वानंदी आणि समरची नोकझोक चालू होती. आता कुठेतरी छान छान प्रेमाचे वारे वाहताना कुठेतरी दिसतंय हळूहळू. So काय नाही सांगाल? नोकझोक सकटच ते प्रेमाचे वारे वाहत आहेत आणि ते तसेच वाहत राहणार आहे. नोकझोक तर ब्युटी आहे त्यांच्या नात्याची, त्यामुळे ती चालू राहणार आहे. पण आम्ही वटपौर्णिमेचा डान्स वगैरे पाहिला. खूप मोठं शूट होत आहे. किती दिवस चाललंय शूट आणि कसं चाललंय शूटिंग? एआयच्या माध्यमातून केलंय ते आम्हाला दोघांनी नाचता येत नाही, तर एआय मध्ये आमच्या प्रतिकृती बनवून त्यांना नाचवलंय. जर नाचले तर कसे दिसतील असं म्हणून. नाही पण वटवृक्षाला ना आपल्याकडे कल्पवृक्ष पण म्हटलं जातं आणि अशी दंतकथा आहे की त्याच्याकडे जे मागावं ते मिळतं. तर समजा चुकून असेलच खरं हे, तर काय मागायला आवडलं असतं तुम्हाला जी 21 जी कंप्लीट झाली असती? आता तर खरं ज्या प्रकारे झाडं तोडली जात आहेत त्याच्यावरून एवढंच मागावं असं वाटतं की प्लीज आमच्यापासून दूर जाऊ नकोस. आणि जे कोणी तुला तोडत असतील त्यांना बुद्धी दे की त्यांना तोडू नकोस. याच्यापेक्षा दुसरं काय मागणार आहे? तेजताई तू काय मागशील? दादा म्हणाले हे इतकं खरं आहे ना, हे कल्पवृक्ष आपल्या बरोबर राहिले पाहिजेत. आणि आता जर सिरियलला धरून सांगायचं झालं तर आम्ही रोजच काम करतो पण खरंच त्या कल्पवृक्षाखाली उभं राहून काम करताना आत्ताचा हा जो अख्खा सिक्वेन्स झालाय ना तर कुठेतरी त्याच्या आशीर्वादाने तो खूप छान पद्धतीने आता घडलाय असं मला वाटतंय. त्यामुळे हे समर स्वानंदीवरचं प्रेम आणि त्यांचं हे जे ऑडियन्सच्या मनात खुलणारं नातं आहे ते असंच छान फुलत राहू दे. ही झाडं जशी वर्षानुवर्ष वाढून त्याचा वटवृक्ष झालाय मोठाच्या मोठा, तसं ह्यांच्या प्रेमाबद्दलही तसंच वाटू दे लोकांना. बरं आम्ही सुरुवातीपासून बघतोय की तू दादाला दादा म्हणते, सुबोध दादाला सतत. तर एक विचार असं वाटतं म्हणजे प्रेक्षक तसे सुजाण आहेत त्यांना छानच वाटतं, पण काही काही खूपच भाबडे क्यूट प्रेक्षक असतात ज्यांना अप्रूप वाटू शकतं. तर ही सुरुवात कधीपासून झाली आहे दादाची? अरे दादा म्हणजे माझा जन्म इंडस्ट्रीत झाला असेल तेव्हापासून मी सुबोध दादाला बघत आले आणि माझ्यासाठी तो असा माय गॉड सुबोध दादा असाच आहे. त्यामुळे आणि खूप वर्ष मला आठवतंय तो जेव्हा जेव्हा असं माझ्या समोर आलाय ना, त्या मी कायम म्हणत आले होते की मला काम करायचंय तुझ्या बरोबर. कारण खूप खूप उशिरा आम्ही एकमेकांबरोबर काम केलं. म्हणजे माझ्याच करिअरच्या जवळजवळ एक 17व्या वर्षी वगैरे मी पहिला सिनेमा दादा बरोबर केला. पण ती आधीची 16 वर्ष ओळख होतीच आणि त्याच्याही खूप आधीपासून मी त्याला बघत आले ना टीव्हीवर. त्यामुळे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे की मला त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय. आणि हो तो वयाने मोठा आहे म्हणूनच दादा आहेच, पण कर्तृत्वाने तो माझ्यापेक्षा इतका मोठा आहे ना की ते रिस्पेक्टफुली असं खूप मनापासून येणार आहे आणि ते तसंच राहिलंय आता. म्हणजे आय एम ग्लॅड की आता मी त्याच्या बरोबर या शो मध्ये काम करते किंवा आम्ही सिनेमा एक हिरो हिरोईन म्हणून केला, पण ते एक असं खूपच घट्ट नातं आहे त्याच्याबरोबर. पण आम्हाला खूप छान वाटलं, कमाल सीन करताय. म्हणजे हसता हसता डोळ्यात पाणी आणणं वगैरे, म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला पाहणं ही पण पर्वणी आहे. आणि आय होप हे खूप छान दिसेल स्क्रीनवरती जसं आतापर्यंत तुमचं सगळं शूट दिसत आलंय. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रेक्षकांना वटपौर्णिमेच्या निमित्ताने काय सांगाल? कारण एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हा वटवृक्ष आपल्या आयुष्यात कायम आपल्याला प्रेमाची सावली देत राहो. तुमच्यातलं नातं जे काही असेल ते कायम वृद्धिंगत होत राहो, टिको. तुम्हाला खूप उत्तम आरोग्य मिळो, सुंदर तुमचं आयुष्य बहरो, एवढीच परमेश्वराचरणी प्रार्थना. थँक्यू.